नमस्कार, मी अंकुश मुडे. आकुर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आटपाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 5मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत असलेले भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले आणि आता उमेदवारी करत असलेले नाता लांडगे यांच्याशी संवाद साधतो आहे. त्यांचं नेमकं विजन काय आहे आणि ते का या नगरसेवक पदाच्या रेणांगणात उतरलेले आहेत. नमस्कार. नमस्ते. तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा आणि तुम्ही कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करताय आणि काय नेमकं तुमचं विजन आहे. माझं नाव नाथा शामराव लांडगे. मी वार्ड क्रमांक 5मधून भारतीय जनता पार्टीकडून माननीय अमरसिंह देशमुख बापूसाहेब आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपकडून वार्ड प्रभाग 5मधून उमेदवारी करत आहे. काय तुमचं विकासाचं विजन राहील. प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझी जी उमेदवारी जी आहे ही उमेदवारी माझी नसून माझ्या समाजातील प्रत्येक युवकाची आणि प्रत्येक वडीलधाऱ्या मंडळीची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी ही सर्वांनी, समाजातील प्रभागातील सर्वांनी तयार केलेली उमेदवारी आहे. मी माझ्या समाजाला पुढं घेऊन जात असताना आणि ही प्रचार करत असताना किंवा विकासाचं विजन घेऊन जात असताना प्रथमतः माझ्या समाजामधील, माझ्या प्रभागामधील जे युवक आहेत, युवती आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, महिला आहेत, ह्या सर्वांना त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करून येणाऱ्या काळामध्ये विकासाचं काम तर केलंच पाहिजे. ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत, लाईट, रस्ता, पाणी, गटारी, आरोग्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ह्याच्यावरती काम करणं हा प्राथमिकता आहे. त्याचबरोबरीनं समाजातील जे युवक आहेत की जे आता सध्या चांगलं शिक्षण घेतलेलं आहे पण त्यांना आता सध्या रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळत नाही, तर अशा युवकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं प्राथमिक पहिलं काम आहे. त्याचबरोबरीनं जे समाजातील इतर जे घटक आहेत, जी पुरुष मंडळी आहे, युवक आहेत, त्यांना छोटे छोटे रोजगार उपलब्ध करून देणं आणि माझा समाज कसा सक्षम होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल ह्याच्याकडं माझं प्राथमिकता लक्ष असणार आहे. आता तुमच्या अजेंड्यावरचे विषय काय आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात, अजेंड्यावर काय काय आहेत जाहीरनाम्यामध्ये? हो का, की भारतीय जनता पक्ष हा आता सध्या भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं आता सध्याचं जे विजन आहे ते विजन आम्ही पुढं घेऊन जाण्याचं काम करत आहोत. मात्र ते विजन करत असताना प्रभागातील प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेणं आणि त्याच्या समस्या इथं काय करणं गरजेचं आहे किंवा लोकांच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, ह्या समजून घेऊन त्याच्यावरती प्रत्येक वेळेला योग्य दिशेनं मार्गदर्शन करणं आणि त्या समस्या सोडवून लोकांचं जीवनमान कसं सुधारेल आणि उंचावेल ह्याच्याकडं प्राथमिकता लक्ष आमचं असणार आहे. आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आहे, वर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि गोपीचंद पडळकर साहेब आहेत, अमरसिंह देशमुख बापूसाहेब आहेत. त्यामुळं त्यांनी ह्या आटपाडी तालुक्याला एक चांगली गती देण्याचं काम चालू आहे आणि त्या गती देण्याच्या कामामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलून त्यांच्याबरोबरीने विकासाचं काम आणि विकासाचं विजन घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. आणि विजन काम हे करणार तर करणारच. जर मी नगरसेवक झालो तरी ठीक आहे, नाही झालो तरीसुद्धा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक कुटुंबातलं काम करणं हा माझी प्राथमिकता आहे असं मी समजतो. आता प्रभागामध्ये कसं वातावरण आहे, तुम्ही फिरताय सगळीकडं, काय प्रश्न आहेत लोकांचे? आता प्राथमिकता लोकांचे प्रश्न, सगळ्यात जास्त मोठा प्रश्न जो भेडसावत आहे तो आमच्या समाजामध्ये घरटे असं एक तरी मुलगा असा आहे की ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 12वी झालेलं आहे आणि त्याच्या हाताला काम नाही, रोजगाराचा विषय आहे, छोटे मोठे धंदे उभा करायचे आहे तर आर्थिक सोर्स नाही आहे. तर ह्या तरुणांना
कारण का आता जर ह्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन किंवा ह्यांना जर ताकद नाही मिळाली तर ते युवक पुढे जाऊन जे व्यसन आहे त्याच्याकडं प्रवाहात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं ह्या समाजाला आता आधाराची आणि ताकदीची गरज आहे आणि ते मी देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. प्रभागामधले प्रश्न काय आहेत जे की सोडवायला पाहिजे होते पण सोडवले गेले नाहीत मागल्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये? आता अंतर्गत जे गटारी आणि रस्ते आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट ज्या आहेत तो महत्त्वाचा विषय आहे. आणि आमच्या समाजामध्ये सगळ्यात मुख्य जो गेली 30 वर्ष आम्ही साठेनगर हे गेले 80 वर्ष इथं वास्तव्याला आहे. पण अजूनपर्यंत आम्ही वास्तव करत असताना आमच्या जाग्याचा जो उतारा आहे तो उतार्यावरती महाराष्ट्र शासन येते. आम्ही आमदार साहेबांना भेटलो, वेगवेगळे मोर्चे काढले, पण अजून आमच्या सातबाऱ्यावरचं महाराष्ट्र शासन निघत नसल्यामुळे आम्हाला बँकामध्ये कुठल्याही बँकेमध्ये आमचं मॉर्गेज केलं जात नाही आमच्या प्रॉपर्ट्या. आणि ते आमची जी जागा आहे ते आमच्या हक्काची जागा आमच्या नावावर झाली पाहिजे. आणि जे युवक आहेत त्या युवकांना वेगवेगळ्या बँकेतून कर्ज उपलब्ध होऊन त्यांच्या उद्योगांना गती मिळावी ह्याच्यासाठी 100% प्रयत्न झाला पाहिजे. आणि ते आतापर्यंत झालं नाही, पण ते मी 100% करणार आहे. आता गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्यामध्ये नाराजी होती. त्या नाराजीचा काय आपल्या प्रभागामध्ये काय वातावरण तसं? दोन्ही पण मोठे नेते आहेत आणि वरच्या लेवलला ह्या सगळ्या गोष्टी वैचारिक थोडेफार मतभेद होत असतात. पण आमच्या प्रभागामध्ये आम्ही दोन्हीही नेत्यांना मानतो आहे आणि जास्तीत जास्त इथं वाड्याचा जास्त प्रभाव आहे बापूसाहेबांचा. त्यामुळं आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असं मला तर वाटतं आहे. तर वाड्याकडून तीर्थक्षेत्र आघाडीला पण एखादा उमेदवार दिला असेल, त्यांचं कसं म्हणजे त्यांचा काय आपल्यावर काय फरक पडेल असं वाटतंय का? नाही, सध्या तरी तसं काही वाटत नाही. आता एकंदरीत तुमचं सगळं विजन बघितलं तर हे सगळं आता अलीकडच्या बदलत्या काळाला धरून आहे. हां, पण आता ज्येष्ठांसाठी काय आहे का, किंवा जे आपल्या आता तुमच्या समाजातले काही प्रश्न असतील आपल्या प्रभागातले, असे काही प्रश्न आहेत का जे गेल्या कित्येक काळामध्ये आपलं गाव होतं आता शहर झाले, गावाच्या काळात सोडवू शकलो नाही, आता शहरात सोडवू शकू असं? 100% आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे की जे ज्येष्ठ मंडळी आहे, एक तर सकाळी घरामध्ये थोडासा वेळ जो असतो तो गडबडीचा असतो आणि सायंकाळचा वेळ हा गडबडीचा असतो. त्यावेळेला ज्येष्ठांना कुठं तर बाहेर जाऊन एक निवांत वेळेत जाऊन बसण्याची, त्यांना फिरण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यासाठी एक छोटंसं एखादं गार्डन, एखादं ग्रंथालय, एखादं स्टडी रूम ह्या ज्या आहेत ह्या ज्येष्ठांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे की जेणेकरून त्यांना तिथं गेल्यानंतर आनंद मिळेल असं आपल्याला 100% करायचं आहे. आणि हे त्यांना भेडसावत असणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत. बरं, ज्येष्ठ मंडळी रस्त्यावरती येऊन किंवा येता जाताना अडचणी निर्माण होत आहेत. ते जर त्यांना आपण एखादं गार्डन तयार केलं आणि गार्डनमध्ये त्यांची बसण्याची, उठण्याची, त्याच्यानंतर फिरण्याची आणि एखादी स्टडी रूम असेल, वाचनालयाची, ह्या जर संधी उपलब्ध करून दिलं तर त्यांना नक्कीच आनंद मिळेल. आता नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत तुमचे, आणि आता ओबीसी आरक्षण आहे आणि 3 आघाड्यामध्ये 3 उमेदवार आहेत, तर यामध्ये तुमचे नगराध्यक्ष यांना का लोकांनी निवडून द्यावं? UT जाधव सर हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. सर्व आटपाडीला मी आव्हान करतो की भाजपचं नेतृत्व आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि भाजपचं विजन जे आहे ते आटपाडीला गतिशील करण्याचं विजन आहे. आणि ह्या गतिशील विजनला जर आपण आपल्या UT सरांना जर आपण निवडून दिलं तर ह्या आटपाडी तालुक्याला आणि आटपाडी शहराला अधिक गती मिळेल असं मला वाटतं. आता तुम्हाला सगळे प्रभागात तुम्ही फिरताय, लोक ज्यावेळेस समस्या घेऊन येतात त्या समस्यामध्ये मूळ आणि महत्त्वाची कुठली समस्या आहे तुम्हाला वाटते? मी बोललो ना तुम्हाला ह्याच्या अगोदर. आता माझा प्रभाग बघायला गेला तर साठेनगरचा हा परिसर, बालटे वस्ती, सिद्धार्थनगर आणि संतोष दत्त मंदिरचा परिसर आहे. एका साईडला मागासवर्गीय समाज आहे आणि एका साईडला OBC समाज आहे. OBC समाजामधील ज्या काही मूलभूत गरजा आहेत, गटारी, रस्ते, गार्डनची सोय, पार्किंगची सोय, त्याच्यानंतर
आता सध्या जे वॉटर सप्लायचं जे काम आहे की जे काही वेळेला जे पाणी आहे ते दूषित मिळालं जातं आहे किंवा वेळेवर दिलं जात नाही, तर ह्या पण समस्या लक्षात आहेत, पण ते नित्यक्रमानं पुढच्या काळामध्ये 100% चांगल्या पद्धतीनं सोडवल्या जातील आणि त्याच्यावरती काम केलं जाईल. तर हे होते आटपाडी नगरपंचायतकरिता भाजपकडून भाजपचे उमेदवार नाता लांडगे. तर आपण आकूर टी व्हीची ही मुलाखत संपूर्ण पाहिलीत. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.